नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत देशभरातील भाविक आज ज्योतिबा डोंगरावर उपस्थित राहिले. गुलाल खोबऱ्याची उधळण, ढोल आणि हलगीच्या तालावर नाचवल्या जाणाऱ्या सासन काठ्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होत्या. श्री क्षेत्रवाडी रत्नागिरी ज्योतिबा येथे चैत्र यात्रेनिमित्त महाराष्ट्र व कर्नाटकातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं निपुण महाराष्ट्र कार्यक्रम हा विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करणारा विशेष ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानातील AI याचा वापर करण्यात आला असून त्याद्वारे निपुण महाराष्ट्र हे ॲप्लिकेशन तयार करण्यात आलंय. इचलकरंजी सांगली रोडवरील राज कॅसेल हॉटेलजवळ आज एक सकाळी भीषण अपघात झाला. ST बस आणि दुचाकी धडकेत दुचाकीस्वार जागीच मृत्यू झालाय. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विधान परिषद गटनेते व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी AY पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हजेरी लावून आपला स्नेह व शुभेच्छा व्यक्त केल्या. वर्षानगर परिसरात नागरी वस्तीत प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला तीव्र विरोध होत असून हा प्रकल्प तात्काळ रद्द करून इतरत्र स्थलांतरित करावा अशी मागणी करत आज सर्वपक्षीय कृती समितीने कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. सरगम म्युझिकल ग्रुप SAच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नवोदित कलाकारांना कला सादर करण्यासाठी उत्तम संधी निर्माण करून दिली जाते. चांगल्या व विविध उपक्रमांना तारा न्यूजच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य लाभेल असं प्रतिपादन तारा न्यूजच्या सर्वेसर्वा सौ कल्पिता कुंभार यांनी केलं. त्या आज सरगम म्युझिकल ग्रुप SAच्या आयोजित जीव रंगला दंगला या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.